सर्वप्रथम ललिताची नजर तारावर गेली. ललिता अवाक होऊन म्हणाली, तारा? तारा शांतपणे म्हणाली, हो, मी जिवंत आहे. विशाल जोशी दचकले. तारा? माझी मुलगी? तारा कटू स्वरात म्हणाली, कृपया बाबा, माझं नाव घेऊ नका. मला लाज वाटते की तुम्ही माझे वडील आहात. राशूही तुमच्यासाठी मुलीसारखीच होती. तुम्ही तिच्यासोबत असं कसं करू शकलात? कसं? विशालचे डोके खाली झुकले. त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. शालिनीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ती तुटलेल्या आवाजात म्हणाली, का मोठे भैया? का? का तुम्ही या स्त्रीला, ललिताकडे बोट दाखवत, मदत केली की माझ्या आयुष्याचा नाश करण्यासाठी? ललिता थंडपणे म्हणाली, कारण ती तुमची सख्खी बहीण नाही. रायशा, तारा, अमान आणि आकाश स्तब्ध झाले. पण घरातील इतर लोकांना याची जाणीव असल्यासारखी शांतता होती. शालिनी अश्रू पुसत म्हणाली, तर काय? तर काय मी त्याची सख्खी बहीण नाही? मी त्याच्यावर नेहमीच सख्या भावांसारखंच प्रेम केलं. मी राजेंद्र जोशींच्या आणि राकेश जोशींच्या मध्ये कधी फरक केला नाही. दोघेही माझ्यासाठी सारखेच होते. ललिता विषारी आवाजात म्हणाली, तर काय झालं? तू त्याच्यावर प्रेम करत होतीस, पण तो नेहमी आपल्या स्वतःच्या बहिणीची खुशी निवडेल, आणि त्याने तेच केलं. शालिनी थरथरत विचारते, काय म्हणायचंय तुला? ललिता हसत म्हणाली, जसं तू समजलीस तसंच. मी त्याची सख्खी बहीण आहे. तनिषा आश्चर्याने विचारते, तू त्याची बहीण? ललिता गर्वाने घोषित करते, हो, मी त्याची खरी बहीण आहे. मी म्हणजे रजनी जोशी. हे ऐकून खोलीतील प्रत्येक जण अवाक झाला. कुटुंबाची जुनी गुपितं आता एक एक करून उघडी पडत होती. शालिनी विव्हळून विचारत होती, का? का माझ्या नवऱ्याचा खून केला तू? काय बिघडवलं होतं त्याचं? ललिता थंड हसली, काय प्रॉब्लेम? नाही नाही, प्रॉब्लेम्स म्हण. त्याच्यासोबत माझे खूप प्रश्न होते. कोणता ऐकू इच्छितेस? नको, मीच सुरुवातीपासून सांगते. ललिता म्हणू लागली, ती आशिषवर प्रेम करत होती, शालिनीच्या लग्नाच्या आधीपासूनच. आशिष, मोहित आणि त्याचा मोठा भाऊ अभय हे ज्या बारमध्ये ती काम करत होती तिथे येत असत. तिला आशिष खूप आवडू लागला. आशिषनेही तिला लक्ष देणं सुरू केलं होतं. पण मग अमृता मोहितच्या जीवनात आली आणि त्या मार्गाने शालिनी सुचली आणि तिच्या आयुष्यात आशिष आला. दोघांनी डेटिंग सुरू केलं आणि मग लग्नही झालं. ललिताच्या डोळ्यात द्वेष उसळला. मी रागावले होते, खूप रागावले, पण आशिषवर नाही, अमृतावर. तिला कोण म्हणालं होतं मॅचमेकर बनायला? मी काहीच करू शकत नव्हते. मी मान्यही केलं की आशिष माझ्या नशिबात नाही. जीवन पुढे चाललं होतं, पण काही वर्षांनी तिला कळालं की शालिनी अजूनही गर्भवती होऊ शकली नव्हती. मी आनंदी झाले, खूप आनंदी. मला वाटलं माझी संधी आली. तिने आशिषला प्रस्ताव दिला, पण त्याने तिचा अपमान केला, तिच्या सहकाऱ्यांसमोर. त्या दिवशी तिने ठरवलं की आता काहीतरी करावंच लागेल. मी त्याच्या ड्रिंकमध्ये ड्रग्ज टाकले, पण हा मूर्ख मोहित ते प्यायला आणि आमचे शारीरिक संबंध झाले. आधी बायको मग नवरा या जोडप्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्या दिवशी मी ठरवलं आता मी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार. ती संधीची वाट पाहत होती आणि त्या दिवशी ती संधी मिळाली. मी त्यांचं सुख हिसकावून घेतलं, त्यांचं मूल हिसकावलं. ललिता वेडसर हास्याने म्हणाली, मी या आकाशला नाही नाही, अमृतला. अमृताचा अमृत. मी त्याला बाळाच्या झोपड्यातून उचललं आणि त्या जागी एक मृत बाळ ठेवलं. अमृता अर्धवट श्वासात रडत ओरडत होती, हा माझा बाळ नाही, माझा बाळ जिवंत आहे. पण कोणी तिचं ऐकलं नाही. हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. रायशा पूर्णपणे तुटून गेली. ती जिच्या प्रेमळ स्वभावावर विश्वास ठेवत होती ती ललिता खरं तर किती भयानक होती हे तिला आता समजलं. अमान आक्रोशाने विचारतो, म्हणजे तूच माझ्या आईला मारलंस आणि माझ्या भावाला अपराधी वाटेल असा व्हिडिओ तयार केलास? ललिता गर्वाने म्हणते, बरोबर. आकाश हतबल, पण तो व्हिडिओ? ललिता त्या सर्वांकडे संतापलेल्या नजरेने पाहत उभी होती. ती चिडून म्हणाली की अरे मूर्ख आकाश, अरे नाही नाही, अमृत, तू तर तुझ्या भावासारखा चतुर नाहीस. तुला खरंच वाटतं का एखाद्या लहान मुलात गॅस सिलेंडरचा नॉब फिरवायची ताकद असते? नाही ग, नसते. मी आधीच ते केलं होतं. तू फक्त त्याला हात लावला होतास आणि मी ते रेकॉर्ड केलं होतं. जर कधी मला उपयोगी पडलं तर. आणि बघ किती सुंदर उपयोग झाला. तिचं हे ऐकून आकाश एकदम उद्ध्वस्त झाला आणि विचारू लागला की का केलंस हे सगळं? माझ्या आईला का मारलं? ललिता शांतपणे म्हणाली की तिला कोणाला मारायचा कधीच विचार नव्हता, पण अमृता खूपच चतुर होती. तिने अमृतच्या शरीरावरचा जन्मखून पाहिलाच होता, म्हणून तिला काहीतरी करावंच लागणार होतं आणि तिने तेच केलं. तिने सांगितलं की तिने कधीच आकाशला नॉबला हात लावायला लावण्याचा प्लॅन केला नव्हता. तो तर स्वतःच खेळत होता, फक्त तिने ती संधी साधली आणि व्हिडिओ करून ठेवला. हे ऐकून रायशा कुलकर्णीच्या डोळ्यात अविश्वास दाटला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, मला विश्वास बसत नाही. माझ्या वडिलांना का मारलं?
त्यावर ललिता हसत म्हणाली की त्यांनी सुद्धा अमृतासारखीच चूक केली. सुरुवातीला तर त्यांनी मी कोण आहे हेही आठवत नव्हतं, पण नंतर आठवलं आणि मग ते शोध लावू लागले. म्हणून त्यांना मरावंच लागलं. म्हणूनच म्हणतात जास्त नाक खुपसणं चांगलं नसतं. रायशा ओरडली, तू राक्षस आहेस, मानसिक विकृती आहे तुला. यावर ललिताने मोठ्याने हसत बाजूला उभ्या असलेल्या माणसाकडे बोट दाखवत विचारलं, मग याच्याबद्दल काय म्हणशील? शालिनी कुलकर्णी हादरून विचारू लागली, तुम्हीच ना त्या ट्रक ड्रायव्हरला पैसे दिले होते माझा नवरा आशिष कुलकर्णी यांना संपवायला? राजेश जोशी नानू हसत म्हणाले, जेव्हा तुझा आधीच अंदाज आहे तरी विचारतेस का? शालिनी ओरडली, का बाबा का? राजेंद्र निर्विकारपणे म्हणाले की ते आशिषला कधीतरी मारणारच होते. इतक्या लवकर नाही, पण मुलीने सांगितल्याप्रमाणे तो प्रत्येक गोष्टीत नाक खुपसू लागला होता. त्याने काहीतरी असं शोधलं होतं जे त्याला माहीत नसावं, म्हणून त्याला मारावंच लागलं. आणि अपघातात बिचारा मोहितही सापडला. ललिता खदगदून म्हणाली की ती तर रोज त्याला व्हीलचेअरवर बसलेला पाहून खूप आनंदी असते. खूपच. हे ऐकून राकेश जोशी, आकाशचे काका, दग्ध होऊन म्हणाले, का बाबा? आम्ही तुम्हाला आमच्या आयुष्यात वडिलांचं स्थान दिलं आणि मोठ्या भावाचे नावही बदलून राकेश ठेवलं. माझी बहीण तर आपल्या वडिलांना कधी पाहिलंच नाही. तिच्यासाठी तुम्हीच बाबा. मग आमच्या बहिणीचं जीवन का उद्ध्वस्त केलं? राजेंद्र शांतपणे म्हणाले, सूड. शालिनी थरथरत पुटपुटली, सूड? राजेंद्र म्हणाले, हो, सूड. मनोहर खन्ना आठवतं का? जोशी, राजेंद्र जोशी. मनोहर काका थिजून त्या नावाची पुनरावृत्ती करू लागले. राजेंद्र? त्यावर राजेंद्र मान हलवत म्हणाले, हो, राजेन. मनोहर गोंधळून विचारलं, का? राजेंद्र तीव्र कटुतेने म्हणाले की तू विचारतोस? तू आमच्या अस्तित्वाला विसरलास? ठाकूरांनी जे आमच्यासोबत केलं ते, आणि तुमच्या लोकांनी त्यांना साथ दिली ती विसरलास? आमचा व्यवसाय, आमची मालमत्ता सर्व हिसकावली आणि म्हणतोस की तुम्ही काही केलं नाही? तुमच्या मदतीमुळेच आमचं सर्व काही गेलं. मनोहरने सांगितलं की त्यांचा काही दोष नव्हता. राजेंद्रच्याच वडिलांना व्यवसाय जमत नव्हता. ठाकूरांनी त्यांच्या व्यवसायासाठी योग्य तेच केलं आणि त्याच्या वडिलांनी फक्त मदत केली होती. मग त्यासाठी आशिषला का मारलं? हा तर मागच्या पिढ्यांचा वाद होता. तू कसा काय सूट घेतलास? ते विचारताच राजेंद्रच्या डोळ्यात जळजळीत राग चमकला. तो म्हणाला, मागच्या पिढ्यांचा वाद? माझ्या मुलीला भोगावं लागलं त्याचं. माझ्या आईवडिलांनी शेवटच्या दिवसात सहन केलेलं दुःख मी कसं विसरू? माझी बायको मला उपचारासाठी पैसे नसल्यामुळे मेल्याचं मी कसं विसरू? त्यांनी माझ्या लहान मुलीला माझ्यापासून दूर नेलं कारण मी कर्ज फेडू शकलो नाही. हे मी कसं विसरू? विसरलो नाही म्हणून सूट घेतला. हो, त्यासाठी काही निरपराध लोक मरले, जसं राकेश आणि शालिनीचे वडील. हे ऐकून राकेश घाबरलेल्या आवाजात म्हणाला, तुम्ही आमच्या वडिलांना मारलं? राजेंद्र सरळपणे म्हणाले, हो, मारलं. नाही मारलं असतं तर तुझ्या आईशी मी कसं लग्न केलं असतं? हे ऐकून घरात दगडासारखी शांतता पसरली. राजेंद्र पुढे म्हणाले, मला माहीत आहे तुमचे वडील निरपराध होते, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. सूट घ्यायचं असेल तर करावंच लागतं. बघ, जोशांमध्ये कुणीच उरले नाही, फक्त ही रायशा. ही सुद्धा आतापर्यंत मेली असती, पण या आकाश आणि ताराने सर्वच प्लॅन बिघडवले. शालिनी विव्हळत म्हणाली, माझ्या मुलीला मारायचा प्लॅनही केलात? ललिता शांत स्मित देत म्हणाली, हो, आमचा प्लॅन परफेक्ट होता. आधी आकाश आणि रायशाचं लग्न, मग सर्व मालमत्ता आकाशच्या नावावर, मग आमच्या, आणि नंतर रायशाचा खात्मा. पण लग्नाच्या दिवशी सगळंच बोंबललं. शालिनी कुलकर्णी घाबरलेल्या आवाजात म्हणाली की देवा, आईने मला आधीच सावध केलं नसतं तर काय झालं असतं? हे ऐकताच राजेंद्र जोशी चिडून विचारू लागले की ती काय म्हणते आहे. पूजा मामीने शांतपणे सांगितलं की शालिनीची सासूबाई मरताना तिला आशिष कुलकर्णी यांच्या मृत्यूचं गूढ सांगून गेल्या होत्या. तो अपघात नव्हता, खून होता. मग त्यांनी चौकशी सुरू केली आणि त्यांनी शोधलेलं आणि आखलेलं सर्व तिने राजेंद्रसमोर उघड केलं. हे सगळं ऐकून ललिता संतापली आणि विचारलं की अमान आणि रायशाचं लग्न, तो प्लॅन तुमचा होता? शालिनीने शांतपणे हो असं उत्तर दिलं. हे ऐकून राजेंद्र गुरगुरले, ती म्हातार बहिरी, मग ताराचा अपघातही तुम्हीच प्लॅन केला होता आम्हाला उघड करण्यासाठी? वाईट नाही. त्यावर तनिषाने अभिमानाने सांगितलं, धन्यवाद सासरे बुवा, तो विचार माझाच. विशाल जोशी अवाक होऊन तिच्याकडे पाहत म्हणाले, तू? तनिषा म्हणाली, हो, मी चुकून पूजा आणि शालिनी यांची चर्चा ऐकली होती आणि मला माहीत होतं की काही वर्षांपूर्वी तुम्ही ऑफिस अकाउंटमधून मोठी रक्कम तुमच्या वैयक्तिक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली होती. आणि एकदा मी तुम्हाला या ललितासोबत पाहिलं. मला तेव्हा माहिती नव्हतं की ती तुमची बहीण आहे. मी तर समजले की ही स्त्री माझं कुटुंब उद्ध्वस्त करेल. राजेंद्र ओरडण्याचा प्रयत्न करताच तनिषा त्याला झापत म्हणाली, आवाज खाली करा मिस्टर राजेंद्र जोशी. मी कधीच चांगली सून नव्हते, पण हे सगळं ऐकल्यानंतर माझ्याकडून आदराची अपेक्षा करू नका.
तिच्यापेक्षा तर वैश्या देखील चांगल्या. विशाल तिला थांबवून पाहत म्हणाला. तनिषा म्हणताच ती त्याच्यावरच ओरडली. तू? विशाल जोशी? मी हे वर्षानुवर्ष एका राक्षसासोबत राहिले हे मी कसं मानू? मला फक्त एवढं वाईट वाटतं की माझ्या मुलांना तुला वडील म्हणावं लागलं. आजपासून तू माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी मेलास. विशाल तिला बोलावू लागला, पण तनिषा त्याच्याकडे न बघत म्हणाली. माझं नाव तोंडावर घेऊ नकोस. तू मला नेहमी सांगत होतास की रायशा आणि ताराची तुलना करू नये, तिला आईसारखं प्रेम द्यावं. पण खरं सांगू, रायशा माझ्या मामीच्या रूपात अधिक आनंदी आहे, त्याऐवजी तुझ्यासारख्या वडिलांमध्ये ज्यांनी तिच्या वडिलांचा खून केला. तू असं कसं करू शकला? विशाल तुटलेल्या आवाजात म्हणाला की त्याला कधीच बहिणीचं, ललिताचं कर्तव्य पार पाडता आलं नाही म्हणून त्याने तिला मदत केली. हे ऐकून तनिषा संतापाने थरथरत म्हणाली. धत्तेरिक, हाच का भावाचा धर्म? मग ही बहीण शालिनी, हिचं काय? जी तुला स्वतःच्या भावासारखं मानते, जी दरवर्षी तुला राखी बांधते, आणि तू तिचंच आयुष्य उद्ध्वस्त केलं स्वतःच्या हाताने. तुला स्वतःला भाऊ म्हणवण्याचा लाजही नाही. वातावरण तंग झालेलं असतानाच मनोहर आजोबांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी येताच राजेंद्र, ललिता आणि इतर सर्वांना अटक केली. त्यांच्या घरी पाऊल टाकल्यापासून केलेले सर्व कबुली जबाब पोलिसांनी रेकॉर्डिंगमध्ये कैद केले होते. रायशा कुलकर्णी, शालिनी, तनिषा आणि तारा या दोन्ही आई मुलींची हद्दपार झाल्यासारखी रडारड सुरू झाली होती. उपस्थित प्रत्येक जण थरथरत, वेदनांनी भारावून निशब्द दुःखात उभा होता. अमान बाथरूममधून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिलं की रायशा कुलकर्णी अजूनही झोपली नव्हती. काहीही न बोलता तो तिच्या शेजारी झोपला आणि तिला हलकेच आपल्या मिठीत ओढले. तिला डोक्यावरून हात फिरवत तो शांतपणे म्हणाला की झोप आता. मला माहिती आहे तू खूप दुखावली आहेस, पण शक्य असेल तेवढं सगळं विसरायचा प्रयत्न कर. मला तुझं असं दिसणं आवडत नाही. रायशाने त्याला हळूच हाक मारली आणि विचारलं की हे सर्व मालमत्तेमुळेच सुरू झालं का? अमानने आश्चर्याने काय विचार करते आहेस असं विचारलं. तेव्हा रायशाने निर्धाराने सांगितलं की ती त्या सर्व मालमत्तेचा उपयोग गरजू लोकांसाठी घरं बांधण्यासाठी करणार आहे आणि त्या ठिकाणाचं नाव ती देवाशीष ठेवणार. अमान गोंडसपणे हसला. तिच्या कपाळावर हलका चुंबन देत म्हणाला, तुला हवं तसं. आणि दोघीही एकमेकांना बिलकुल शांतपणे झोपी गेले. 4 महिन्यांनी अमृत म्हणजेच पूर्वीचा आकाश हसत अमानची चिडवणी करत होता की अमान खन्ना घाबरलाय. तारा त्याला धीर देत म्हणाली की घाबरू नका, सर्व ठीक होईल. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरमधून एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि काही वेळाने डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर खन्ना, मुलगी झाली आहे. शुद्धीवर येताच रायशाने आयुष्यातलं सर्वात सुंदर दृश्य पाहिलं. तिचा नवरा त्यांच्या नाजूक गोंडस मुलीला हातात घेत मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने उभा होता. रायशाने हळूच हाय म्हणताच अमान तिच्या कपाळावर किस करून विचारतो की ती कशी आहे. ती हसून चांगलं म्हणाली. अमानने मुलीकडे पाहत विचारलं, बघ ना, किती सुंदर आहे ना? रायशाने होकार दिला आणि अमान भाऊक होत तिचे आभार मानू लागला. तेवढ्यात अमृत आपल्या पत्नी तारासह आणि 5 महिन्यांच्या मुलासह आत आला. त्यांच्या मागे संपूर्ण खन्ना आणि जोशी कुटुंब आले, कारण त्यांनी आता आपल्या जन्मदात्या वडिलांचं आडनाव घेतलं होतं. आता ते चौहान नव्हते, तर तनिषा मामींचं कुटुंब चौहान राहिलं होतं. अमृत आपल्या बाळाला दाखवत म्हणाला, बघ तुझी लहानशी बहीण. आणि तारा त्या छोट्या बाळाकडे पाहून भारावून म्हणाली, किती गोड आहे ही. रायशाच्या हातातून बाटली खाली पडली आणि दूध पायांवर सांडताच तिचा श्वास जणू अडकूनच बसला, कारण दरवाजात उभा असलेला तो माणूस तिचाच नवरा अमान होता. पण त्याचा चेहरा, विस्कटलेले केस, सुरकुतलेला शर्ट, लाल डोळे आणि 2 दिवसांची थकलेली अवस्था पाहून रायशाला लगेच जाणवलं की काहीतरी गंभीर घडलं आहे. तो हळूच आत आला, पण रायशाने त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करताच त्याने पाऊल मागे घेतलं आणि त्या एका हालचालीने रायशाच्या छातीत वेदना उठली. 2 दिवसांपासून तो घरी नव्हता, फोनही उचलत नव्हता आणि अमृतने सांगितलं होतं की तो बिझनेस ट्रिपवर आहे. पण रायशाला माहिती होतं अमान कधीच तिला एवढं दुर्लक्षित करू शकत नाही. तिच्या आणि त्यांच्या नवजात मुलीच्या आधी त्याच्यासाठी काहीच महत्त्व नव्हतं. रायशाच्या डोळ्यात पाणी दाटलं तेव्हा अमानने प्रथमच तिच्याकडे पाहिलं आणि त्या एका नजरेत तिने जाणलं त्याच्या मनात काहीतरी खूप मोठं, खूप भीतीदायक लपलेलं आहे. तो तिच्या गालावर हलकासा हात ठेवून म्हणाला, रायशा, काहीही झालं तरी हे लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्यावर आणि आपल्या मुलीवर प्रेम करीन. आणि ही वाक्य जणू निरोपासारखी वाटली. त्याच क्षणी त्याच्या खिशातला फोन वाजला. त्याने डोळे मिटून कॉल उचलला. हो, मी घरी आलो आहे, 1 तासात येतो. आणि फोन कट करून नजरेला नजर टाळत उभा राहिला. रायशाने त्याचा हात पकडत रडत विचारलं, अमान, काय चाललंय? आणि त्याने तिचा हात सावकाश सोडवत म्हटलं, रायशा, मला वाटतं आपण धोक्यात आहोत. अमानने रायशाकडे पाहत विचारलं, रायशा, तुला आवडलं नाही का? आणि रायशा हसत त्याच्या चेहऱ्यावर जिथे जुनं वरण होतं त्या ठिकाणी हलका हात फिरवत म्हणाली की तिला काहीच वाईट वाटत नाही.
अमानने शांतपणे सांगितलं की आता त्याला आईच्या दुःखद आठवणींपेक्षा तिच्या आनंदी चेहऱ्याचीच आठवण ठेवायची आहे. आणि मग तो विनोदाने विचारतो की हा देखणा अमान तिला आवडत नाही का? रायशा हसून म्हणाली, तू तर नेहमीच देखणा आहेस मिस्टर अक्रू. आणि असे बोलताच पाण्यातून मायशा रडत असल्याचा गोड आवाज आला. दोघेही पाण्यात गेले तर छोटी मायशा तिच्या बाबांच्या नवीन रूपाकडे मोठ्या कुतूहलाने पाहत होती. 5 वर्षांनी संपूर्ण खन्ना कुटुंब नाश्त्याच्या टेबलावर एकत्र बसलेलं होतं. या 5 वर्षात खूप बदल झाले होते. देवाशिष नावाचं आश्रयस्थान उभं राहिलं होतं. विशाल जोशीला जामीन मिळाला कारण त्याने प्रत्यक्ष खून केला नव्हता, फक्त पैशांची मदत केली होती. त्याने रायशा, शालिनी आणि स्वतःच्या पत्नी तनिषाची माफी मागितली आणि रायशानेही त्याला माफ केलं, कारण तिच्या वडिलांनी तिला क्षमा करायला शिकवलेलं होतं. मोहितची तब्येत सुधारली होती. तो अद्याप व्हीलचेअरवर होता, पण हात हलवू शकत होता आणि बोलूही शकत होता. अमृता आणि तारा यांना या काळात अजून 2 मुलं झाली होती. आता ते तिघांचे आईवडील होते. नाश्ता करताना छोटी मायशा तिच्या बाबांकडे पाहत विचारते, डॅडी, तुम्हाला जादू येते का? अमानने हसून विचारलं, का? तर मायशा म्हणाली की तिने त्यांचे जुने फोटो पाहिले. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर एक व्रण होता, पण आता नाही. ते कसं गायब झालं? अमान हसत म्हणाला की त्याच्या आयुष्यात एक देवदूत आला आणि त्याचं दुःख घेऊन गेला. मायशा चकित होत देवदूत कुठे आहे विचारताच अमानने तिच्याकडे बोट दाखवत सांगितलं की तीच त्याची देवदूत आहे. अमृत लगेच म्हणाला की ती संपूर्ण कुटुंबाची देवदूत आहे. मायशा गोड हसली आणि मग रोहनकडे बोट दाखवत विचारलं, मग हा? तर अमृतने विनोदात त्याला डेव्हिल म्हटलं आणि रोहननेही चटकन प्रत्युत्तर दिलं, कारण तो त्याचा बाप आहे. तारा दोघांना शांत करत होती आणि मायशा हात हलवत जादू करत असल्यासारखी अभिनय करून म्हणाली की ती देवदूत असल्याने दोघांमध्ये शांतता आणत आहे. सगळे जण निरागसपणा पाहून हसत होते. रायशा मात्र संपूर्ण कुटुंबाकडे पाहत मनोमन शांत आणि आनंदी हसत होती. तिच्या मनात तिने तिच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर योग्य मार्ग दाखवल्याबद्दल देवाचे आभार मानले. तिला ठाऊक होतं, तिच्या आयुष्यातील खरी योजना करणारा, तिच्या लग्नाचा, तिच्या सुखाचा खरा सूत्रधार फक्त एकच होता, देव. ती मनोमन प्रार्थना करत होती की त्याने प्रत्येकाचं भविष्य अशाच सुंदर रीतीने घडवावं. तर आपली ही कथा आता इथे संपली आहे. आशा आहे की तुम्हाला आपल्या संपूर्ण कथेचे भाग आणि ही कथा आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका. धन्यवाद.